हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण 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 जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरिओम हरिओम सब बेस थोड़ा कमी करा माझ्या माईकचा बेस थोडा वाढवा आता हॅलो 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 थोडा इकोचा इफेक्ट द्या गायकांच्या आणि याही माईकला हरिओम हरिओम त्याचा थोडा आवाज शाईपानाचा आवाज द्या अजून आवाज त्याचा रूप पाहता लोचनी सुख झाले वो सुख झाले वो साजणी सुख झाले वो साजणी रूप लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी बहुता सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगरा सर्व सुखाचे आगरा सर्व सुखाचे आगर 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 रखुमा देवी बर बाप रखुमा देवी बर बाप रखुमा देवी बर ओ विठ्ठल बरवा ओ विठ्ठल बरवा रखुमा देवी
जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय पंढरपुरीचा नीळा लावण्याचा पुतळा पंढरपुरीचा नीळा लावण्याचा पुतळा पंढरपुरीचा नीळा लावण्याचा पुतळा पंढरपुरीचा नीळा लावण्याचा पुतळा विठो देखियला डोळा बाई वो वेधदेव मन तयाची गुणी वेधदेव मन तयाची गुणी विठो देखियला डोळा बाई वो विठू देखियला डोळा बाई वो वेधिले वो मन तयाची गुणी वेधिले वो मन तयाची गुणी क्षण भरी नवे संबे विठ्ठल रुक्मिणी वेधदेव मन तयाची गुणी वेधदेव मन तयाची गुणी क्षणभरण विसंबे विठ्ठल रुक्मिणी वेधदेव मन तयाची गुणी वेधदेव मन तयाची गुणी पौर्णिमेचे चांदणे क्षणोक्षण होय गुणे 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 ऐसे माझे जिने एका विठ्ठल विना वेधदेव मन तयाची गुणी वेधदेव मन तयाची गुणी एका विठ्ठल विना वेधदेव मन तयाची गुणी वेधदेव मन तयाची गुणी बाप रखुमा देवी वरु विठ्ठलचे पुरे 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 चित्त चैतन्य मुरे बाई येवो चित्त चैतन्य मुरे बाई येवो वेधलेव मन तयाची गुणी वेधलेव मन तयाची गुणी चित्त चैतन्य रे बाये वो चित्त चैतन्य रे बाये वो वेधले वो मन तयाची गुणी वेधले वो मन तयाची गुणी क्षण भरी नवे संपे विठ्ठल रुक्मिणी वेधलेव मन तयाची गुणी वेधलेव
विठले वो मन तयाची गुणे क्षणमरण विसंबे विठ्ठल रुक्मिणी वेधले वो मन तयाची गुणे वेधले वो मन तयाची गुणे विठोबार कुमारी जय विठोबार कुमारी विठोबार विठोबार कुमारी विठोबार विठोबार कुमारी विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार या गायनाचार्य किशोरजी महाराज शेळके आणि त्यांना समवेत डांगळे महाराज या. हॅलो हॅलो पंढरपुरीचा नीळा लावण्याचा पुतळा पंढरपुरीचा नीळा लावण्याचा पुतळा पंढरपुरीचा निळा 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 लावण्याचा पुतळा विठो देखिला डोळा बाई येवो विठो देखिला डोळा बाई येवो वेधले वो मन दयाची गुणे वेधले वो मन दयाची गुणे विठू देखिला डोळा बाई येवो विठू देखिला डोळा बाई येवो वेधले वो मन तयाची गुणी वेधले वो मन तयाची गुणी पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा पंढरपुरीचा
विठू देखिएला डोळा बाई वो वेधले वो मन दयाची गुणी वेधले वो मन दयाची गुणी क्षणभर न विसंबे विठ्ठल रुक्मिणी क्षणभर न विसंबे भरण विसावे विठ्ठल रुक्मिणी गम बदन सा दाने दाने सा दाने सा दाने सा गम गम पम गने सा नि द पम गने सा क्षण भरन विसंबे क्षण भरन विसंबे विठ्ठल रुक्मिणी क्षण भरन विसंबे विठ्ठल रुक्मिणी वेधले वो मन
दयाचे ये गुणे दयाचे विठ्ठला 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 वरदा हरि श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज हरो विठ्ठला जगद्गुरु तुकाराम महाराज सब संतांनी पंढरपुरीचा निळाला वन्याचा पुतळा विठो देखियला डोळा बाई येवो वेधले वो मन तयाची ये गुणी क्षणभरी न विसंबे विठ्ठल रुक्मिणी पौर्णिमेचे चांदणे क्षणोक्षणा होयवुणे तैसे माझे जिणे एका विठ्ठले वीण वेधले वो मन तयाची ये गुणी क्षणभरी न विसंबे विठ्ठल रुक्मिणी बाप रखुमा देवी वरु विठ्ठलची पुरे चित्त चैतन्य मुरे बाई येवो वेधले वो मन तयाची ये गुणी क्षणभरी न विसंबे विठ्ठल रुक्मिणी महायोग पीठे तटे भीमरथां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रये समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अलङ्कापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोजतेजस्फुरद्दिक्प्रदेशम् विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वार करी
संतांचा वारकरी संतांचा या वारकरी संतांचा या वारकरी संतांचा या वारकरी संतांचा या वारकरी संतांचा मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वारकरी संतांचा या वारकरी संतांचा हे मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वारकरी संतांचा या वारकरी संतांचा पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा विठो देखियाला डोळा बाई वो वेधले वो म्हणतयाची ये गुणी क्षणभरीण विसंबे विठ्ठल रुक्मिणी. संत श्रेष्ठ ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप माऊली महावैष्णव श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा 4 चरणाचा वारकरी संप्रदायाचं महाराष्ट्राचं तुमचं आमचं आराध्य दैवत कुलदैवत दैवत भगवान श्री पांडुरंग परमात्म्याचं वर्णन करणारा आणि श्री पांडुरंग परमात्मा हा सगुण निर्गुण ऐक्य स्वरूप आहे अशा पद्धतीचा एक सिद्धांत देणारा पांडुरंग भक्ती आपल्या अंतकरणात कशा रीतीनं रुजलेली आहे त्याची स्वानुभूती सांगणारा हा अभंग आजच्या कीर्तन सेवेसाठी निवडलाय. या अभंगावर प्राप्त वेळेमध्ये काही सेवा भगवतचरणी सद्गुरुचरणी समर्पित करण्यापूर्वी कार्यक्रमाच्या अनुषंगानं 2 शब्द परिहार देणं आवश्यक आहे. 7 बंगला अंधेरीचा हा पश्चिम परिसर गेली अनेक वर्ष नियमाप्रमाणे पार पडत असलेला अखंड हरिनाम सप्ताह निमित्त ही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. जगद्गुरू तुकोबारायांच्या बीजेच्या निमित्तानं अर्थात बीजेचं निमित्त घेऊन हा सप्ताह प्रारंभ झालेला असला तरी यामध्ये 3 अपूर्व योग साधलेले आहेत. जगद्गुरू तुकोबाराय ज्यांच्या गुरुस्थानी होते आणि ज्यांनी या महाराष्ट्राची मराठी संस्कृती भारतभर आणि जगभर पोहोचवली असे छत्रपती शिवाजी महाराज यांचीही जयंती या सप्ताहाच्या माध्यमातून साजरी केली जाते. आणि वारकरी संप्रदायातील दुसरे एक महान संत शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराजांची नाथषष्ठीचाही उत्सव या दरम्यानच येतोय आणि म्हणून हा सप्ताह तुकोबारायांच्या माध्यमातून प्रारंभ झालेला असला तरी त्रिवेणी संगम या उत्सवामध्ये आपण सर्वांनी साधलेला आहे. संत महात्म्यांच्या कृपाशीर्वादानं ही वाटचाल आपली सुरू आहे. याही वर्षी हा उत्सव संपन्न होतोय. परिसरातील आणि मुंबई शहराच्या विविध भागातील वारकरी संप्रदायाच्या संतांच्या विचारावर श्रद्धा असणारे भाविक भक्त मंडळी अभ्यासक उपासक मंडळी वेगवेगळ्या पद्धतीनं आपापली कर्तव्य कर्म करत असताना सुद्धा हा धर्म ही संस्कृती जतन करणं आपली जबाबदारी आहे. या भावनेनं या कार्यामध्ये रुजू झालेली सर्व मंडळी आपण या कार्यामध्ये सहभागी आहात. माता भगिनींची संख्या मोठी आहे. तरुण बांधवांचाही विशेष सहभाग आहे. वडीलधाऱ्या मंडळींचा सहभाग आणि मार्गदर्शन आहे. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वारकरी संप्रदायाची सगळी टाळकरी वारकरी गुणीजन आणि आमची सर्व आदरणीय महाराज मंडळी आहेत. हे सगळं पाहून प्रथमतः मला जो आनंद झाला तो आपल्या पुढे व्यक्त केलाच पाहिजे. कारण मुंबई हे उद्योग व्यवसायाचं शहर आहे. सर्वांना आश्रय देणारं आहे. सर्वांचा उदरनिर्वाह चालवणारं हे शहर आहे. ही नगरी आहे. पण हे सगळं करत असताना या कर्मयोगाला प्राधान्य जरी या शहरात असेल तरी या कर्मयोगाबरोबरच आपला भक्तियोग सुद्धा आपण जपला पाहिजे ही भावना ग्रामीण भागातून किंवा या मूळच्या शहरामध्ये असलेल्या असंख्य भाविकांमध्ये आहे. आपण सगळी बहुतांशी ग्रामीण भागातून आलेली मंडळी आहात. विशेषतः माऊली तुकोबारायांचा भक्कम वारसा ज्या पुणे जिल्ह्याला आणि खेड तालुक्याला लाभलेला आहे या परिसरातून आपण सगळी मंडळी आहात. अन्यही भागातील अनेक मंडळी आपल्यामध्ये सहभागी असतीलच. गायनाचार्य आहेत, मृदंगाचार्य आहेत. आमच्या समवेत देखील आज सुप्रसिद्ध गायनाचार्य किशोरजी महाराज शेळके आहेत. या भागातील ज्यांना अध्यात्माचा वारसा आहे असे डांगळे महाराज आणि सर्व आदरणीय
गुणीजन, आमचे मृदंगवादक सहकारी कृष्णा महाराज मोरे आहेत. आणि इथे आल्यानंतर ही भव्य दिव्यता पाहिल्यानंतर मी वारकरी भाविकांना, कार्यकर्त्यांना विचारणा केली आणि त्यांनी सांगितलं की या भागातील आध्यात्मिक सेवेसाठी पुढं असलेलं व्यक्तिमत्व सचिन सेठ शिवेकर यांच्या विशेष योगदानामुळे या पद्धतीची प्रति पंढरी किंवा प्रति देहू या ठिकाणी उभी करता येते. आणि हे अद्भुत आहे. म्हणजे गाथा मंदिराचा हा प्रतिदेखावा, तेवढंच भव्य प्रवेशद्वार आणि हे सगळं जे आपण उभं केलं आहे, त्याचबरोबरीनं या ठिकाणी होणारं अन्नदान सुद्धा उल्लेखनीय आहे. म्हणजे त्याचाही उल्लेख आवर्जून केला पाहिजे. या सगळ्या धावपळीत धकाधकीमध्ये आपण अन्नदानालाही विसरलेला नाही, तर रोज मोठ्या प्रमाणामध्ये आपल्यासारख्या सर्व भाविकांच्या सहभागानं अन्नदानही होतं आहे. तेव्हा या सगळ्या सेवेबद्दल वारकरी संप्रदायाचा एक सामान्य सेवक या नात्यानं मी आपलं सर्वांचं मनपूर्वक अभिनंदनही करतो. आणि आपण जी सेवा करत आहात भगवान श्री पांडुरंगाच्या चरणी ती रुजू होत आहे. कारण भक्तिभावानं, प्रेमानं, श्रद्धेनं केलेली सेवा परमात्म्याला रुजू होते. घ्यावी घ्यावी माझी सेवा दिन दुर्बळाची देवा, असं म्हणून महाराजांनी परमात्म्याची आळवणी केलेलीच आहे. आणि आपण तीच सेवा या ठिकाणी करत आहात. या सप्ताहामध्ये संपन्न होणाऱ्या उत्सवातील आजची कीर्तन सेवा, कीर्तन सेवेसाठी माऊली ज्ञानोबारायांचा अभंग निवडला आहे. आणि हा अभंग निवडण्यामागे माझ्या मनामध्ये जो भाव आला तो आपल्याला सांगणं आवश्यक आहे. इथे मी पहिल्यांदा प्रवेश केला आणि भगवान श्री पांडुरंगाची मूर्ती उभी पाहिली आणि असं वाटलं की देहूच्या गाथा मंदिराचा देखावा असला तरी या भजन कीर्तनाच्या माध्यमातून, पांडुरंगाच्या माध्यमातून नुसती देहू आळंदी नाही तर आपण प्रति पंढरपूर या ठिकाणी या वाळवंटामध्ये उभं केलंय, समुद्राकाठी उभं केलंय. मला असं वाटतं या सबंध मुंबई शहरामध्ये समुद्राकाठी बीचवर होणारा हा एकमेव उत्सव असावा. कारण गेली 15 वर्ष मी देखील मुंबईच्या अनेक भागामध्ये वारंवार आलो गेलोय, पण अगदी समुद्राच्या लगत बीचवर होणारा हा एकमेव उत्सव आहे. आणि त्याची परवानगी तुम्ही रीतसर मिळवलेली आहे, किंबहुना ती तुम्हाला पांडुरंग कृपेनं मिळालेली आहे. हाही मोठा एक आनंदाचा भाग आहे. म्हणजे एका बाजूला कटेवर कर ठेवून उभा असलेला गुणसमुद्र हा परमात्मा, त्याला गुणांचा सागर म्हटलेला आहे, कृपेचा सागर म्हटलेला आहे. वारंवार परमात्म्याला सागराची उपमा दिली जाते. मला असं वाटतं त्याला वारंवार सागर सागर, समुद्र समुद्र अशी उपमा देत असताना त्यालाही कुठेतरी वाटलं असावं की खरोखरीच समुद्राच्या काठी एकदा जाऊन उभं राहावं. आणि ते तुमच्या माध्यमातून घडून आलंय असा हा सगळा अपूर्व योग आहे. तेव्हा भगवान श्री पांडुरंगाचं वर्णन या अभंगातून असल्यामुळे माऊलींचा हा अभंग आज सेवेसाठी घेतलाय. हा अभंग गात असताना, हा अभंग आपल्या पुढे मांडत असताना माऊली ज्ञानोबाराय माधुर्य भावनेतून हा अभंग आपल्यासमोर मांडताय. अध्यात्मामध्ये परमात्म तत्वापर्यंत पोहोचण्यासाठी वेगवेगळी साधना केली जाते. जे ब्रह्मज्ञानाचे अधिकारी आहेत ते ब्रह्मज्ञानाच्या माध्यमातून परमात्मा समजावून घेतील. जे योग सामर्थ्य किंवा योग साधना करण्याची शक्ती ज्यांच्याकडे आहे ते अष्टांग योगाच्या माध्यमातून परमात्म्यापर्यंत जातील. पण या सर्व साधनांपेक्षा भक्ती हे साधन असं आहे, इतर साधनांमध्ये क्वचित एखाद्यालाच ते साधन करता येईल, तिथे प्रवेश घेता येईल. पण भक्ती साधनामध्ये यारे यारे लहान थोर, याती भलते नारी नर, करावा विचार न लगे चिंता कुणासी. बरे, ही भक्ती आपल्या रोजच्या व्यवहारालाही कुठे अडचणीची ठरत नाही. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. आणि म्हणून भक्ती हे साधन तुमच्या माझ्यासारख्या समाजातील सर्व मंडळींनी जे अंगीकारलं, स्वीकारलं, बहुसंख्य लोकांनी ते पत्करलं, त्याचं कारण ते सर्वांना शक्य होणारं साधन आहे. पण ही भक्ती करत असताना आपल्याला या भक्तीचं अंतरंग समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. भक्तीचं बहिरंग आपण जाणतोच आहोत की तुळशी माळा घालणं, कपाळी गंध लावणं, बुक्का लावणं, पंढरपूरची वारी करणं, एकादशीचा उपवास करणं, घरातली नित्यनियमाची देवपूजा करणं, ज्ञानेश्वरी तुकोबारायांची गाथा, हरिपाठ आदी ग्रंथांचं वाचन करणं, हे आहे भक्तीचं बहिरंग. पण याचबरोबर भक्तीचं अंतरंग असं आहे
की अत्यंत प्रेम भावनेनं जिव्हाळ्यानं परमात्म्याचं सतत नामस्मरण, सतत अनुसंधान ठेवणं. नारद महर्षी तर म्हणतात तत् विस्मरणे परम व्याकुलतेती. स्मरण कराच, पण त्याचं विस्मरण जर झालं तर अंतकरण व्याकुळ झालं पाहिजे. इथपर्यंत आमचं स्मरण जर जाऊन पोहोचलं तर ती भक्ती परमपदापर्यंत पोहोचली किंवा ती श्रेष्ठ भक्ती असं म्हणता येईल. तुकोबारायांनी एका ठिकाणी अशीच अपेक्षा व्यक्त केलेली आहे. महाराज वर्णन करतात, जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा, तोची दैवाचा पुतळा आणि कणय माझे मना, मना आणि कणय माझे मना. तोची दैवाचा वारकरी पद्धतीनं वाजवा, वारकरी तोची पद्धतीनं. दैवाचा पुतळा आणि कणय माझे मना, आणि कळलोय माझे मना. जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा, टाळ 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 वाजवा. तोची दैवाचा पुतळा, पुतळा, तोची दैवाचा पुतळा. जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा, तोची दैवाचा पुतळा, तोची दैवाचा पुतळा. जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोच दैवाचा पुतळा. अनिक नये माझे म्हणा होका पंडित शहाणा, नामरूपी जळले चित्त त्याचा दास मी अंकित, तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध. भक्तीचं हे अंतरंग समाज मनापर्यंत पोहोचवावं हा तुकोबारायाचा, ज्ञानोबारायांचा मुख्य हेतू राहिलेला आहे. मग भक्तीच्या अंतरंगामध्ये एक महत्वपूर्ण गुण असावा लागतो, तो म्हणजे भक्तीतला माधुर्य भाव. माधुर्य भाव नसेल तर ती भक्ती ठरत नाही. कारण कठोर अंतकरणानं भक्ती करता येत नाही, त्याच्यासाठी मृदू अंतकरण लागतं, म्हणजेच माधुर्य भाव. माधुर्य भाव म्हणजे दुसरं काय, मृदू अंतकरणानं, प्रेमळ अंतकरणानं केलेली प्रार्थना, केलेलं नामस्मरण, केलेलं भजन, नामघोष म्हणजे माधुर्य भाव आहे. आणि आपण पाहतो साधारणपणे परमेश्वराच्या कृपेनं तो माधुर्य भाव आमच्या माता भगिनींकडे अधिक असतो. पुरुषांपेक्षा माता भगिनींचं हृदय हे अधिक मृदू भावमय असतं. आणि म्हणून आमच्या संतांनी बऱ्याच वेळेला, पुरुष संतांनी सुद्धा स्त्री शब्दातून परमात्म्याला गायलंय, जणू काही एखादी स्त्री परमात्म्याला आळवते. माऊलींच्या अभंगांचं आपण जर थोडंसं निरीक्षण केलं, ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी तर आपल्याला माहितीच आहे, पण अभंग गाथाही अनेक वारकरी मंडळींना परिचित आहे. नाही अभंग गाथा माहिती तरी माऊलींचे काही अभंग तरी आपल्या परिचित पाठांतर आहे. या सगळ्या अभंगांमध्ये, बहुतेक अभंगांमध्ये कुठे साजनी शब्द येतो, कुठे माय शब्द येतो, कुठे बाई येवो असा शब्द येतो. हे सगळे शब्द माधुर्य भाव दर्शवणारे, यासाठी मला बोलायचंय. माऊली हे गवळणीच्या, गोपिकेच्या भावनेमध्ये जाऊन वर्णन करू लागतात, माय भगिनींच्या भावनेमध्ये जाऊन वर्णन करू लागतात. याही अभंगामध्ये विठो देखियला डोळा बाई येवो, हा बाई येवो शब्द जो आहे ना, हा माधुर्य भावच दाखवणार आहे. आणि तसंही आपण जर विचार केला, पुरुष कोणाला म्हणावं, साधारणपणे जगरहाटी आत्तापर्यंत जी चालत आली त्यातला गुणदोष मी नंतर सांगेल, पण जी जगरहाटी आहे ती पहिल्यांदा मांडतो. पुरुष म्हणजे ज्याची सत्ता कुटुंबावर चालते, आणि स्त्री म्हणजे जिला कुणाच्या तरी अधिकारात वावरावं लागतं. वास्तविक असं असू नये, स्त्री आणि पुरुष समानताच असायला हवी.
एकानंच फक्त सत्ता करावी आणि दुसऱ्यानं आयुष्यभर फक्त त्या सत्तेत राबत राहावं. स्त्री काय किंवा पुरुष काय दोघांनाही अशा पद्धतीची वेळ कोणावरही येऊ नये. अर्थात अलीकडे कधी कधी पुरुषांवर सुद्धा तशी वेळ येऊ लागलेली आहे म्हणून बोललो. सासूरवासिनी पूर्वी फक्त स्त्रियाच होत्या, अलीकडे पुरुषांनाही सासूरवास सहन करावा लागतो. आणि कोर्टामध्ये पुरुषांनी दावे दाखल केलेले आहेत की आम्हाला सासूरवास होतोय. तेव्हा हा वाद थोडा बाजूला ठेवा. स्त्री किंवा पुरुष या जगातील आपण सगळेजण समान आहोत. पण तरी सुद्धा एक नियम म्हणून, एक जगराहाटी म्हणून पुरुष त्याला म्हणावं ज्याची सत्ता असते. मग या जगतामध्ये आम्ही स्वतःला पुरुष म्हणणारी मंडळी, आमची खरेच काही या जीवनावर आणि जगावर सत्ता आहे का? असा जर विचार करून पाहिला तर हे जगत आणि हे जीवन आमच्या सत्तेनं चाललेलं नाही. तुकाराम महाराजांनी प्रश्न केलाय, चाले हे शरीर कोणाची हे सत्ते, कोण बोलविते हरिवेन. महाराज म्हणाले या शरीरावर तरी आपली सत्ता आहे का? स्त्री काय किंवा पुरुष काय, आपली सत्ता नाही. आणि म्हणून तर आपल्याला हवं तेवढं जगता येत नाही. ज्या दिवशी परमेश्वर बोलावतो त्या दिवशी जावं लागतं. किंबहुना आरोग्य सुद्धा आमच्या स्वाधीन राहत नाही. कधीतरी एखादा इंद्रिय दगाफटका देतं, मध्येच त्या आरोग्याचा त्रास उद्भवतो. तेव्हा जीवनावरही आमची सत्ता नाही आहे आणि जगतावर सत्ता असण्याचा प्रश्नच येत नाही. हे जगत फार व्यापक आहे. पाऊस आमच्या हातात नाही आहे, ऊन आमच्या हातात नाही आहे, वादळ आमच्या हातात नाही आहे. कोणत्याही पंचतत्वापैकी कोणावरही आमची सत्ता नाही आहे. ती निसर्गाच्या सत्तेनं ते कार्यान्वित आहे, परमेश्वरी सत्तेनं ते सगळं कार्यान्वित आहे. आणि म्हणून मग पुरुष आम्हाला स्वतःला तरी पुरुष कसं म्हणून घ्यायचं, कशा आधारानं म्हणायचं? प्रकृतीम विद्धिमे पराम, आपण प्रकृतीच्या अधीन सगळे आहोत. उत्तम पुरुषस्त्वन्य परमात्मेत्युदाहृता. आणि गीता म्हणते पुरुष फक्त त्याला एकाला म्हणावं ज्याची खरीखुरी सत्ता या ब्रह्मांडावर आहे, या जगतावर आहे. तो परमात्मा म्हणजे पुरुष आहे. गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये त्या परमात्मा पुरुषाचं वर्णन आलंय. मग माऊलींनी स्त्री भावनेतून अभंग गायला तर बिघडलं कुठं? प्रकृती म्हणून आम्ही सगळेच एका अर्थानं स्त्रीच आहोत ना. तुकोबारायांनी एका अभंगामध्ये ही खंत व्यक्त केलेली आहे. कागा सासूरवासी मज केले भगवंता, मज केले भगवंता, आपुरिया सत्ता स्वाधीनता ते नाही, आपुरिया सत्ता स्वाधीनता ते नाही. मज केले भगवंता, मज केले भगवंता, सत्ता स्वाधीनता ते नाही, आपुरिया सत्ता स्वाधीनता. काका सासूरवासी मज केले भगवंता, आपुरिया सत्ता स्वाधीनता ते नाही, आपुरिया सत्ता स्वाधीनता ते नाही. काका सासूरवासी मज केले भगवंता, प्रभू आम्हाला सासूरवासी करून ठेवलंय. तुकोबारायांनी केलेली तक्रार आहे परमात्म्याकडे. आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही. कुठे आमची सत्ता या जगतामध्ये आहे? प्रभातेसी वाटे तुमच्या यावे दर्शना, येथे न चले चोरी, उरली राहे वासना. पुष्कळ वर्णन आहे. मी आपल्याला एक कथा सांगतो म्हणजे लक्षात येईल. आपल्या भारतीय संत परंपरेमध्ये जे वेगवेगळे महान संत झाले, त्या संतांमध्ये संत मीराबाई, राजस्थान प्रांतातल्या रजपूत घराण्यातल्या एक महान संत. राधिकेनंतर श्रीकृष्णाची महान भक्ती करणाऱ्या संत कोण असतील तर त्या मीराबाई. मीराबाईंना सतत कृष्ण भूमीकडे ओढ असायची, कृष्ण चिंतनाकडे ओढ असायची. एकदा असंच मीराबाई आपल्या काही अनुयायांसह वृंदावनामध्ये आलेल्या आहेत. भगवत दर्शन व्हावं, श्रीकृष्ण चिंतन व्हावं या हेतून त्या वृंदावनामध्ये आल्या. कृष्ण भजन चालू होतं. अधूनमधून काही रावळांमध्ये जाऊन त्या दर्शन घेत होत्या.
वृंदावनामध्ये फिरत असताना त्या ठिकाणच्या भाविकांनी सांगितलं, आईसाहेब इथे एक असाही आश्रम आहे या वृंदावनामध्ये की ते स्वामीजी स्त्रियांना त्या आश्रमामध्ये प्रवेश करू देत नाही. संत मीराबाईंना ही गोष्ट थोडीशी खटकली. स्वामीजींनी असा भेदभाव का करावा? कारण भक्त त्याला म्हणावं ज्यानं त्या भेदाच्या पलीकडे आपली दृष्टी आणि आपलं चित्त नेलंय, त्याला भक्त म्हणावं. भेदाभेद भ्रम अमंगळ असं स्पष्टपणे तुकोबारायांनी सांगितलं. संत मीराबाई त्या आश्रमाच्या जवळ गेल्या आणि त्यांनी आवर्जून सांगितलं, इथे जर स्त्रियांना प्रवेश नसेल तर मला इथे जाण्याची इच्छा आहे. मी महाराजांना विनंती करील. म्हणाले, पण मला येऊ द्या, मला या आश्रमामध्ये जायचं आहे. मीराबाई त्या आश्रमामध्ये प्रवेश करतायत. ते साधू महाराज कुटियेमध्ये दरवाजा बंद करून ध्यानस्थ बसलेले आहेत. त्या साधूंचं नाव आहे जीव गोस्वामी. मीराबाईंनी बाहेरून आवाज दिला, स्वामीजी राजस्थान प्रांतातून मी आलेली आहे आणि माझं नाव मीरा आहे. श्रीकृष्ण दर्शनासाठी या व्रजभूमीमध्ये मी येतच असते. मला कळलंय की आपण स्त्रियांचं मुख पाहत नाही, स्त्री दर्शन घेत नाही, स्त्रियांना प्रवेश देत नाही आणि म्हणून मी आवर्जून या आश्रमामध्ये आलेली आहे. महाराज मला तुमचं दर्शन हवंय. संत मीराबाईंनी असा आग्रह धरल्यानंतर त्या महात्म्यानं सुद्धा नम्रतेनं उत्तर दिलं. सांगितलं, आईसाहेब मला क्षमा करा, परंतु माझा नियम आहे आणि म्हणून मी तुम्हाला भेटू शकत नाही. मी स्त्रियांची भेट घेत नाही. मीराबाईंनी प्रश्न केला. म्हणाले, महाराज तुमचा नियम असेल तर मी त्या नियमाचा आदर करते, पण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. मोठ्यांनी मोठ्यांना विचारलेला प्रश्न आहे, जरा लक्षात घेण्यासारखा आहे. संत मीराबाई त्या जीव गोस्वामी नावाच्या साधूला म्हणाल्या, स्वामीजी तुम्ही स्त्रियांना भेटत नाही, मग तुम्ही स्वतःला पुरुष समजता का? काय प्रश्न विचारला? तुम्ही स्त्रियांना या आश्रमात प्रवेश देत नाही, तुम्ही स्त्रियांचं दर्शन घेत नाही, मग या व्रजभूमीमध्ये तुम्ही कृष्ण भक्ती करताय, मग कृष्ण भक्त असताना सुद्धा तुम्ही स्वतःला पुरुष समजता का? आता मोठ्यांनी विचारलेला हा प्रश्न मोठ्यांच्या लक्षात आला. त्या साधूंनी आपली समाधी भंग केली, कुटियेचं दार उघडलं आणि बाहेर येऊन त्या साधूच्या मुलीच्या वयाच्या होत्या मीराबाई, पण त्या साधून साष्टांग दंडवत संत मीराबाईच्या चरणावर घातलं आणि सांगितलं, आईसाहेब आज तुम्ही माझी भ्रांती दूर केली. नाथ महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे बोध दिला मज सांगाती मार्ग दाविला नीट, बोध दिला मज सांगाती मार्ग दाविला नीट, भ्रांती हे समूळ गेली दिसू लागली वाट, शांती हे समूळ गेली दिसू लागली वाट, नाचत प्रेम छंदे चालू लागलो सपाट, नाचतो प्रेम छंदे चालू लागलो सपाट, एका जनार्दनी पावलो पंढरी पेठ, 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 तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा, तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा, तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा, तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा. बोध दिला मज सांगाती मार्ग दाविला नीट, भ्रांती हे समूळ गेली दिसो लागली वाट. अज्ञान दूर होणं हा जीवनातील अमृत योग असतो, श्रेष्ठ योग असतो. असा योग जीवनामध्ये पुन्हा पुन्हा येत नाही. त्या साधूनं सांगितलं, आईसाहेब तुम्ही जर या आश्रमामध्ये आला नसतात, खरे आहे ना मी आयुष्यभर स्वतःला पुरुष मानतोय, पण तुम्ही माझ्या ध्यानात आणून दिलं की कृष्ण भक्ती करताना मी स्वतःला पुरुष मानणंच चूक आहे. मुळात ती स्त्री हृदयानं ती भक्ती करावी लागते.
आणि म्हणून आजपासून मी आता हा अहंकार कदापि करणार नाही. मला एवढंच म्हणायचंय, प्रकृतीच्या अधीन आहोत याही नात्यानं प्रकृतीच्या अधीन असल्यामुळे आपण प्रकृतीचेच अंश आहोत म्हणून श्रीरूप आहोत. आणि परमात्मा भक्ती श्रीकृष्ण भक्ती ही मृदू हृदयानं करावी लागते. तिथेही आपल्याला तो श्रीभाव अंगीकारावाच लागतो. या दोन्हीही अर्थानं आज ज्ञानोबराय भगवान श्री पांडुरंगाला गातायत, परंतु माधुर्य भावनेनं गातायत. माऊली आलेले आहेत, पांडुरंगाचं दर्शन घेतलं. जो परमात्मा निजप्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या आता म्हणत असे, जो भक्तांना भक्ती देण्यासाठी त्या ठिकाणी उभा राहिला, सर्वांसाठी जो समान आहे म्हणून समपाय करकटी उभा तटी भिवरेच्या, असा जो परमात्मा उभा राहिला, त्या परमात्म्याचं दर्शन माऊलींनी घेतलं. आणि ते दर्शन त्यांना कशा रीतीनं भावलं, त्या दर्शनाचा त्यांचा काय अनुभव आहे तो या अभंगाच्या प्रथम चरणातून. पंढरपूरचा नीळा लावण्याचा पुतळा, पंढरपूरचा नीळा लावण्याचा पुतळा, पंढरपूरचा नीळा लावण्याचा पुतळा, पंढरपुरीचा लावण्याचा पुतळा, पंढरपूरचा नीळा लावण्याचा पुतळा, पंढरपूरचा लावण्याचा पुतळा, पंढरपूरचा लावण्याचा पुतळा, विठू देखिला डोळा बाई येवो, विठो देखिला डोळा बाई वेवो, वेधले वो मन दयाची गुणे, वेधले वो मन दयाची गुणे, देखिला डोळा बाई येवो, विठू देखिला डोळा बाई येवो, वेधले वो मन दयाची गुणे, वेधले वो मन दयाची गुणे, पंढरपूरचा नीळा लावण्याचा पुतळा, विठो देखिला डोळा बाई येवो, विठो देखिला डोळा बाई येवो, पंढरपूरचा नीळा लावण्याचा तुम्ही टाळ फार हळू वाजवता. विठो देखिला डोळा बाई येवो, विठो देखिला डोळा बाई येवो. असा आहे हा नामघोष सांगितला आहे. आणि तो नामघोष पखवाजानं किती घामी येईपर्यंत वाजवलं आणि गायकानं जीव तोडून गायला, पण टाळ आपल्याला वाजवायला दिलाय, तो हळूहळू नाही वाजवायचा, घुळघुळा वाजती टाळ म्हटलंय ना. वारकऱ्याचा टाळ हा असा जरा व्यायाम होतो चांगला हृदयाचा, काही होत नाही त्यानं, हलू द्या ना हात तुमचे हल्ले थोडेफार, असं काय करता, असं हळू टाळ वाजून तो घोष होणार नाही. काय झालं, एका डोंबाऱ्याचा मुलगा होता असा दोरीवरनं चालणारा. काही चोरांनी त्याला बोलावलं, किती पैसे मिळतात ते तुला इथे? म्हणाले 10 रुपये रोज मिळतो. आमच्याबरोबर चल, तुला 20 रुपये रोज देतो. चोरांनी त्या डोंबाऱ्याच्या मुलाला सोबत घेतलं. संध्याकाळी एका ठिकाणी चोरी करायला गेले. एकांतामध्ये शेतातील वस्ती होती, वर जाऊन कडी उघडायची होती आतून. झाडाला दोर बांधून तो त्या बंगल्याला असा ताणून बांधला. सांगितलं तू आता या दोरावरून असं चालत जायचं, मध्ये जाऊन आतला दरवाजा उघडायचा. तो मुलगा त्या दोरावर जाऊन उभा राहिला. हे म्हणाले आता हळूहळू जा पुढे, त्याला खुणावत होते. त्यानं सांगितलं वाजवा मग चालतो. हे असंच आहे, तुम्ही वाजवलं तर आमचं चालणं होणार आहे. तुम्ही आळस केला तर आम्ही किती जीव दिला, बोंबा मारल्यात 350 किलोमीटर येऊन,
काही होणार नाही. जरा अंग झटका. विठाला 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 ओ बर, पाट्या टाकणं हा पुण्याचा प्रकार आहे. मुंबईत कुठून आला हा? हे ओगी टाइमपास करणं मुंबईत नाही. मुंबईत टाइमच नाही कोणाला. टाइमपास कोण करणार आहे? आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना हा वेळ कारणी लावायचा आहे आणि तो पुरेपूर लावायचा आहे. आणि त्यासाठी आपल्याला प्रत्येकाला आपलं 100% योगदान कसं इथे देता येईल या 2 तासात, हे महत्वाचं आहे. विठाला 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 पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा विठो देखी याला डोळा बाई येवो. माऊलींनी पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि त्या दर्शनाचा अनुभव अभंगामध्ये व्यक्त केला. माऊली म्हणतात, पंढरपुरीचा देव मी पाहिला. अर्थात पंढरपुरीच्या या दैवताविषयी आमच्या सकल संतांना एक विशेष आदर आणि श्रद्धाभाव आहे. तुकाराम महाराज तर म्हणतात, वाराणसी गया पाहिली द्वारका परिणय तुका पंढरीच्या. ऐशी चंद्रभागा ऐसे भीमा तीर ऐसा विटेवर देव कोठे. जो कोणताही भेदभाव न करता सकल भक्तांना आपल्या निकट बोलावतो, जवळ घेतो, असा देव खरंच या भारतामध्ये नाही, जगाच्या पाठीवर नाही. खटनट यावे, चोखामेळा म्हणतायत, खटनट यावे, शुद्ध होऊन जावे, दवंडी पिटी भावे चोखामेळा. खरं म्हणजे या दैवतानं आणि या भक्ती क्षेत्रानं लोकांचा पहिल्यांदा स्वीकार केलाय आणि नंतर सुधार केलाय. जगभरामध्ये बरेच पंथ असे ते म्हणतात, तुमचा सुधार अगोदर करा मग आम्ही स्वीकार करू. म्हणजे हे कसं म्हटल्यासारखं आहे माहिती का? डॉक्टरांनी म्हणावं घरीच बरे व्हा आणि मग रुग्णालयात या. कशाला मरायला येतील काय ते? घरीच बरे व्हा आणि मग रुग्णालयात या म्हणजे हे काय बोलणं झालं? तसं लोकांना म्हणावं तुम्ही घरी शुद्ध व्हा आणि मग आमचे अनुयायी व्हा, असं होणार नाही. समाजाचा तुम्हाला असेल तसा स्वीकार पहिल्यांदा करावा लागेल. कुणी अज्ञ असेल, कुणी सुज्ञ असेल, कुणी एखादा खूप नियमाचा काटेकोर पालन करणारा असेल, तर कुणी थोडासा नियमांच्या बाबतीमध्ये मागे पुढे होणारा असेल. पण असतील त्या लोकांचा असेल तसा पहिल्यांदा स्वीकार करून मग हळूहळू त्यामध्ये सुधार घडवून आणणं, हे या दैवताच्या माध्यमातून घडलेलं आहे. आणि म्हणूनच संतांना अभिमान आहे या दैवताचा. नाही ऐसा विटेवर देव कोठे, असा देव आणि अशी परंपरा ही जगाच्या पाठीवर कुठे नाही. पण हा देव पंढरपुरीचा आहे, मान्य आहे. महाराज पंढरपूर क्षेत्राचं महात्म्य आम्हाला माहिती आहे. परमात्मा स्वयंभू स्वतः या ठिकाणी येऊन उभा आहे. पण हा देव तुम्हाला निळा कसा दिसतोय? साधारणपणे पाषाणमयी मूर्ती पंढरपूरची आहे आणि म्हणून तो काळा आहे. पाषाणाच्या रूपानं तो कसा आहे? काळा आहे. आणि राम आणि कृष्ण हे परमात्म्याचे 2 पूर्ण अवतार आहे. अवतार तर तसे परमात्म्याचे पुष्कळ असले तरी दुर्जनाचा येणे करोनी संहार पूर्ण अवतार रामकृष्ण. या 2ही अवतारामध्ये आमचा परमात्मा सावळा आहे. मग ज्ञानोबाराय त्याला सावळा असं म्हणत नाही, त्याला काळा असं म्हणत नाही. आणखी तिसराच मुद्दा आपल्या पुढे मांडतायत, तो निळा आहे. वास्तविक तो सावळा आहे असं वर्णन अनेक ग्रंथांतरी आहे. सावळे परब्रह्म आवडे या जीवा, माऊलींचीच गवळण आहे. मणे मन राणीवा घर केले. ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन आलं, तो सावळा सकंकणू बाहू पसरोनी दक्षिणू आलिंगिला स्वशरणू भक्तराजू. तो परमात्मा सावळा आहे. सावळे रूपडे चोरटे चितात, सावळे रूपडे चोरटे चितात, सावळे रूपडे चोरटे चितात, सावळे रूपडे चोरटे चितात. उभे पंढरीचे वो विटेवरी, उभे पंढरीचे विटेवरी, सावळे रूपडे चोरटे चितात, सावळे रूपडे चोरटे चितात. उभे पंढरीचे
सावळे रुपडे चोरटे चित्ताचे उभे पंढरीचे विटेवरी. असे बहुसंख्य अभंग आपल्याला सापडतील की जिथे परमात्मा सावळा आहे, सावळा आहे असं ज्याचं वर्णन. मग माऊली तुम्ही त्याला सावळा का म्हणत नाही या अभंगामध्ये? आणि पाषाणमयी मूर्तीमध्ये तो आम्हाला जसा डोळ्यानं दिसतोय तो काळा आहे. मग आमच्या जनाबाई कधी कधी रागानं त्याला काळाही म्हणाल्या, विठोबाला विठ्या म्हणाल्या. अर्थात एक तर जनाबाई सारखं धाडसानं जसं आहे तसं बोला, काळा म्हणा ना. किंवा रामकृष्ण या अवतारामध्ये सावळा वर्ण आमच्या परमात्म्याचा आहे, त्याला सावळा म्हणा. ज्ञानोबा म्हणतात नाही, मला तो निळा दिसला म्हणून मी आपल्याला निळा हे सांगतो. माऊली, या निळा शब्दाचा अर्थ नेमका काय आहे? मुळात परमात्म्याला रंग आहे का, इथपासून आपल्याला थोडासा विचार करावा लागेल. रंग हा आकाराला असतो आणि निराकाराला रंग असत नाही. आता हे वस्त्र इथे खाली टाकलेलं आहे, याला आकार आहे म्हणून तो रंग देता आला. इमारत आम्ही उभी करतो, त्याला आकार आहे म्हणून रंग देता येतो. एखादा सेट आम्ही उभा करतो, त्याला आकार आहे म्हणून त्याला रंग देता येतो. कुठली वस्तू पदार्थ काही असेल, आकार असला की त्याला रंग आहे. परमात्म्याला आकार कुठे आहे? ज्ञानोबारायांचंच म्हणणं आहे, अव्यक्त निराकार नाही जाकार जेथो चराचर हरिशी भजे. आणि मोठा प्रसिद्ध प्रमाण आपण नेहमी म्हणतो, रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया निराकार निर्गुण तूची रघुराया. अव्यक्तोयम चिंत्योयम अविकार्योयम उच्यते. गीतेमध्येही सांगितलं की परमात्मा हा मूलतः अव्यक्तच आहे. वेदही म्हणतोय द्वे वाव ब्रह्मणो रूपे मूर्तम च एव अमूर्तच. म्हणजे परमात्मा अमूर्त रूपात आहे, तो अव्यक्त आहे, तो निराकार आहे, निर्गुण आहे. मग निराकार निर्गुण जर आहे तर त्याला रंगच नाही. देवा नाही रूप देवा नाही नाव, देवा नाही रूप देवा नाही देवा नाही रूप देवा नाही देवा नाही देवा नाही रूप देवा नाही नाही रूप देवा नाही देवा नाही रूप देवा नाही देवा नाही रूप देवा नाही नाम, देवा नाही रूप देवा नाही नाम. देवा नाही गाव कोठे काय, देवा नाही गाव कोठे काय, देवा नाही रूप देवा नाही नाम, देवा नाही रूप देवा नाही गाव, देवा नाही रूप देवा नाही नाम, देवा नाही रूप देवा नाही नाम. देवा नाही रूप देवा नाही नाव. त्याला रूप नाही, त्याला नाव नाही, त्याला गावही नाही, कोठे काही. महाराज म्हणतात आहेच कुठे त्याला. आणि म्हणून असा निर्गुण असलेला परमात्मा. पण एक सिद्धांत आहे, जी वस्तू निराकार आहे आणि व्यापक आहे ती आपल्याला रंग तिला नसला तरी ती निळी भासते. उदाहरण अगदी स्पष्ट या आकाशाचं आहे. सूर्य विद्यमान असताना जेव्हा निरभ्र आकाश आपण डोळ्यानं पाहतो, त्यावेळेला हे आकाश आपल्याला दूर दूर पाहिल्यानंतर ते निळं असल्याचं जाणवतं. आता वस्तुतः ते निळं आहे का? निळं असण्याचं कारण नाही, कारण त्याला आकारच नाहीये, त्याला रंग द्यायचा कोणी. पण ते निराकार असताना सुद्धा नीलत्वात ते भासतंय. ज्ञानोबा म्हणतात जणू काही परमात्म्यानेच आपला निळा रंग त्याला दिलाय की काय कुणास ठाऊक. कैसे निलोत्पला ते रावीत जे आकाशाही रंग लावीत, तेजाची ओज दावीत इंद्र निळा. जणू काही त्या परमात्म्यानं आपला रंग त्या आकाशाला बहाल केलेला दिसतोय निर्गुण रूपाचा. आणि म्हणून निर्गुण निराकार असल्यामुळे ते सुद्धा आम्हाला निळं भासू लागतं. वास्तविक ते निळं नाही आहे.
परमात्मा सुद्धा वस्तुतः निळा नसला तरी निर्गुण असल्यामुळे, निराकार असल्यामुळे तो आम्हाला निळा भासतोय. आणि म्हणून ज्ञानोबारायांना या निळा शब्दातून परमात्म्याचं निर्गुण तत्व आपल्या पुढे मांडायचं होतं. म्हणून ते म्हणतात पंढरपुरीचा निळा. आणि ज्ञानोबाराय त्याला निळा म्हणतात असं नाही. ज्ञानोबारायांच्या अगोदर श्रीमद आद्य जगद्गुरु शंकराचार्य 2500 वर्षापूर्वी पंढरपुरात आले होते. ज्ञानोबारायांनी जे सांगितलं आम्हाला 750 वर्षापूर्वीचं, पण 2500 वर्षापूर्वी जेव्हा शंकराचार्य आले, पांडुरंगाला त्यांनी पाहिलं. पांडुरंगाचं वर्णन असंच केलं, किरीटोज्वल सर्व दिक्प्रांत भागम नीलभासम, असं त्याचं वर्णन केलंय पांडुरंगाष्टकामध्ये. म्हणजे निळा भासतोय आम्हाला, मेघावभासम असाही शब्द पांडुरंगाष्टकामध्ये येतो. मेघासारखा जो भासतोय, जो आम्हाला निळा भासतोय. मग परमात्मा मुळात निळा नाहीये, पण निर्गुण आहे म्हणून तो निळा. आता जगभरातील धर्मसंप्रदायांचा या बाबतीमध्ये फार मोठा वाद हजारो वर्षापासूनचा चालत आलाय. ईश्वर आहे किंवा नाही हा पहिला वाद, आणि जर ईश्वर असेल तर तो सगुण किंवा निर्गुण आहे हा दुसऱ्या नंबरचा वाद. सगुण मानणारे काही आहेत तर निर्गुण मानणारे काही आहेत. आपण पाहिलंय की या भारतामध्ये जेव्हा परकीय आक्रमणं झाली त्यावेळेला त्यांनी जाणीवपूर्वक मंदिरं तोडली आणि आपल्या मूर्ती भग्न केल्या. त्याचं कारण त्यांना निर्गुण देव मान्य होता, त्यांना ही मंदिरं आणि त्यातली मूर्तीही मान्य नव्हती. आणि मग जाणीवपूर्वक इथल्या लोकांच्या धार्मिक भावना दुखवायच्यात किंवा हा धर्मच हळूहळू त्या निमित्तानं नामशेष करायचा, असा काही हेतू त्यामागे असावा. आणि म्हणून मंदिरं पाडण्यात आली आणि मूर्ती वारंवार भग्न करण्यात आली. असं म्हणतात की गुजरातेमधलं सौराष्ट्रातलं सोमनाथाचं जे मंदिर आहे ते 21 वेळा पाडलं गेलं आणि पुन्हा पुन्हा ते बांधलं गेलं. विशेषतः तो गजनीचा मोहम्मद त्यानं बऱ्याच वेळेला ते भग्न केलं. मुद्दा माझा एवढाच आहे, जगामध्ये देव मानणारे जरी अनेक धर्म असले तरी त्यामध्ये थोडासा मतभेद आहे, मतभिन्नता आहे. निर्गुणाला मानतात ते सगुणाला मानत नाही, आणि काही सगुणाला मानतात ते निर्गुणाला मानत नाही. मला हा वाद अधिक वाढवायचा नाही, कारण तत्व माहिती नसेल तर वाद होतात. तत्वाचं ज्ञान झालं की वाद थांबतो. आमचे गुरु महाराज एक गोष्ट सांगायचे. 2 जण रेल्वेमध्ये सहप्रवासी तरुण होते, एका सीटावर बसलेले, कोण कुठल्या तरी स्टेशनवरून बसलेला, कोण आणखी दुसऱ्या स्टेशनवरून बसलेला, दोघंही. आणि ती गाडी मुंबईकडे येत होती. गावाकडून येणारे हे दोघं. एकानं विचारलं, का कुठे चाललात? म्हणाले, माझे मामा मुंबईमध्ये राहतात आणि ते खूप मोठे गायक आहेत. दुसरा म्हणाला, माझेही काका मुंबईमध्ये राहतात आणि ते सर्वश्रेष्ठ गायक आहे. एक म्हणाला, माझ्या मामासारखा गायक संबंध मुंबई शहरात सापडायचा नाही. दुसरा म्हणाला, माझ्या काकाचा हातच कुणी धरू शकत नाही. म्हणजे म्हणता म्हणता वातावरण गरम झालं. दोघेही आपल्या मुद्द्यावर ठाम होते आणि शाब्दिक वादावादी त्यांची दोघांची सुरू राहिली थेट मुंबई शहरात येईपर्यंत. एक म्हणायचा, माझा मामा सर्वश्रेष्ठ गायक आहे. दुसरा म्हणायचा, माझा काका चांगला गायक आहे. दोघेही मुंबईमध्ये स्टेशनवरती उतरले आणि दोघांनी आपली टॅक्सी रिक्षा पकडून एकाला मामाच्या घरी जायचं, एकाला काकाच्या घरी जायचंय. पण आश्चर्याची गोष्ट पुढे ही आहे की दोघेही एकाच घरासमोर येऊन उभे राहिले आणि मग वाद मिटला. कारण ती व्यक्ती ज्याचा मामा लागत होती तीच व्यक्ती दुसऱ्याचा काका लागत होती. व्यक्ती एकच होती पण यांचा परस्पराचा परिचय नव्हता. तेव्हा हे निर्गुण का सगुण हा वाद सुद्धा असाच आहे. विठाला 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 विठाला. ज्ञानोबा म्हणले, तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंदू रे. तुकोबारा सुद्धा असंच वर्णन करतात. सगुण निर्गुण दोन्ही ज्याची अंगे, तोची आम्हा संगे क्रीडा करे, तोची आम्हा संगे क्रीडा करे, तोची आम्हा संगे क्रीडा करे. सगुण निर्गुण दोन्ही ज्याची अंगे, तोची आम्हा संगे क्रीडा करे, तोची आम्हा Yeah.
तत्वात भेद कुठे आहे? तत्वामध्ये भेद नाही, एक तत्व नाम दृढ धरी म्हणा. मी एक दृष्टांत सांगत असतो. सकाळची वेळ होती आणि एक पुजारी महाराज मंदिराकडे पूजेसाठी सकाळच्या सुंदर वेळी ते आपले निघालेले आवरून मंदिराकडे जाता जाताच त्या पुजाऱ्यांना झाडाच्या फांदीवर एक पोपट बसलेला होता आणि तो विशिष्ट लयीमध्ये सुंदर पद्धतीनं काहीतरी चिवचिव करत होता. या पोपटाला नेमकं काय म्हणायचं, याला नेमकं कुणी काय शिकवलंय आणि हा पोपट नेमका काय बोलतोय याचं कुतूहल त्या पुजाऱ्यांना वाटलं आणि म्हणून ते तिथेच ऐकत उभे राहिले. तेवढ्यामध्ये सकाळी सकाळी एक तरुण पहिलवान होता तो, आणि तो जॉगिंग करून तोही तिथे येत होता. त्यानं पुजारी महाराजाला विचारलं, का हो पुजारी महाराज, पूजेला जाण्याऐवजी तुम्ही आज झाडाखाली उभे का बरं थांबलात? म्हणाले, पोपट काय म्हणतो ना ते ऐकतोय. काय म्हणतो पोपट? त्या पैलवानानं पुजाऱ्याला विचारलं. पुजाऱ्यानं कान लावून ऐकलं आणि सांगितलं, मला असं वाटतंय की पोपट म्हणतोय राम लक्ष्मण दशरथ, राम लक्ष्मण दशरथ. त्या पैलवानानं कान लावून ऐकलं. तो म्हणाला, मला वेगळं ऐकायला येत आहे. काय ऐकायला येतंय? दंड मुद्गल कसरत, दंड मुद्गल कसरत. एक मुस्लिम भाई तिथून जवळून चालले होते, तेही दोघांचं ऐकून थांबले. त्यांनी कान लावून ऐकलं आणि त्यांनी तिसरंच मत नोंदवलं, तुम्ही दोघंही चुकीचं म्हणतायत, मला वेगळंच ऐकायला येतंय. मुस्लिम भाई म्हणाले, काय ऐकायला येतं तुम्हाला? खुदा की खुदरत, खुदा की खुदरत. आता ह्या तिघांचं कमी होतं म्हणून की काय? भाजीपाला विकायला निघालेले आमचे एक माळी बाबा तिथे जवळून चालले होते, तेही आले. माणसं थांबली की कुतूहल वाढत जातं ना, का थांबले, काय झालंय, आणि म्हणून हेही आले. प्रत्येक जण आपापलं मत सांगत होता. आता गमतीचा भाग आहे, पोपट एकच आहे, त्याचा चिवचिव करण्याची पद्धती सुद्धा एक आहे, पण त्याचा अनुमान काढणाऱ्यांचा प्रत्येकाचा स्वभाव विचार भिन्न असल्यामुळे अनुमान वेगवेगळं निघतंय. सुंदर भाग आहे तो. पुजारी म्हणतोय राम लक्ष्मण दशरथ, राम लक्ष्मण दशरथ. पैलवान म्हणतो पोपटाला म्हणायचंय दंड मुद्गल कसरत, दंड मुद्गल कसरत. मुस्लिम भाई म्हणतायत खुदा की खुदरत, खुदा की खुदरत. आमचे माळी बाबा म्हणाले, तुमचं तिघांचंही साफ चुकीचं आहे. काय म्हणणं आहे पोपटाचं? माळी बाबा म्हणाले, मला असं ऐकायला येतंय पोपट म्हणतोय लसूण मिरची अद्रक, लसूण मिरची अद्रक. मजेशीरच भाग आहे. पोपट एकच आहे आणि चौघजण चार निष्कर्ष काढून मोकळे झाले. मला वाटतं देवाच्या बाबतीमध्ये निर्माण झालेले धर्म आणि पंथ यापेक्षा वेगळे काही नाही आहे. विठाला माझ्यासारख्या सामान्याला नेहमी प्रश्न पडतो, सर्वांना प्रकाश देणारा सूर्य जर एक आहे, सर्वांना सांभाळणारी धरणी माता जर एक आहे, सर्वांची तहान भागवणारं पाणी जर एक आहे, मग प्रत्येकाचा देव वेगळा कसा असेल हो? फक्त फरक एवढाच झाला, कुणी त्याला निर्गुण म्हणालं, कुणी त्याला सगुण म्हणालं, कुणी त्याला अल्लाह हे नाव दिलं, कुणी त्याला राम कृष्ण पांडुरंग या नावानं भजलं, कुणी त्याला गॉड म्हणू लागला, कुणी देवांचे प्रेषित म्हणून अन्य गौतम बुद्धासारख्यांना महावीरांना मानू लागला, गुरु गोविंद सिंहांना मानू लागला. मला असं वाटतं ही मतभिन्नता तात्पुरती आहे, वरवरची आहे. हे सगळेच धर्मपंथातील लोक जर अभ्यास करत, अध्ययन करत, चिंतन करत जर मूळ तत्वापर्यंत जाऊन पोहोचले तर वाद मिटायला वेळ लागणार नाही. विनोबा भावेंनी एका पुस्तकामध्ये असा एक संदर्भ नोंदवलाय. विनोबाजी म्हणतात, या सगळ्या वादांप्रमाणेच आणखी एक वाद आहे अध्यात्म आणि विज्ञान या दोन क्षेत्राचा. विज्ञानाचं काही वेगळं मत असतं, अध्यात्माचे काही वेगळे सिद्धांत असतात, पण विनोबाजींनी असा आशावाद व्यक्त केलाय, विज्ञान एक दिवस अभ्यास करत करत अध्यात्मानं जे प्रतिपादन केलंय तिथपर्यंत ज्या दिवशी विज्ञान पोहोचेल त्या दिवशी अध्यात्म आणि विज्ञान या दोन क्षेत्रातला वाद सुद्धा संपुष्टात येईल. आणि म्हणून तत्वापर्यंत गेलं की वाद संपतात. ज्ञानोबारायांना आज अशाच पद्धतीचं तत्वविचार, तत्वज्ञान आपल्या पुढे मांडायचं असल्यामुळे ते म्हणतात की होय, जो पांडुरंग परमात्मा सगुण म्हणून आम्ही ज्याला भजतोय तो मुळात मूळचा निर्गुणच आहे. म्हणून पंढरपुरीचा निळा, निळा शब्दाचा अर्थ निर्गुण, पण निर्गुण जरी असला तरी भक्तांच्या आग्रहास्तव वेगवेगळी सगुण रूप तो धारण करतो. पांडुरंग रूप जे त्यानं धारण केलं ते कसं आहे तर लावण्याचा पुतळा. श्री पांडुरंग रूपात, कृष्ण रूपात, राम रूपात जो परमात्मा आला तो सबंध लावण्य घेऊनच प्रगट झालाय, म्हणून लावण्याचा पुतळा.
आमचे गुरु महाराज अशी व्याख्या करायचे, मातीचा पुतळा, त्याचं विश्लेषण काय करणार? ज्याच्यात आत बाहेर माती भरलेली आहे त्याला म्हणावं मातीचा पुतळा. लाकडी पुतळा, आत बाहेर ज्यात लाकूड आहे त्याला म्हणावं लाकडी. आता ही उदाहरणं प्रत्येक ठिकाणी लागू करा. तसं लावण्याचा पुतळा म्हणजे जो अंतरंगानंही सुंदर आहे आणि बहिरंगानंही सुंदर आहे तो देव. मानवाच्या बाबतीमध्ये असा योग येत नाही आणि मग परमात्म्याचं असंच वर्णन बहुसंख्य ठिकाणी आहे. जो हा लावण्य पुतळा, जो हा लावण्य पुतळा, जो हा लावण्य तो सदा, जो हा लावण्य तो सदा. जयाचे अंगी सकळ कळा, जयाचे अंगी सकळ कळा, जयाची अंगी सकळ कळा, जयाची अंगी सकळ कळा. जयाची गळा वैजयंती माळा, जयाची गळा वैजयंती माळा, जयाची गळा वैजयंती माळा, जयाची गळा वैजयंती माळा. दया वेळो वेळा दंडवत वैशिष्ट्य आहे. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने. वारकरी पंथानं ब्रह्मज्ञानाचं रूपांतर ब्रह्मरसात केलं आणि मग तो सर्वांपर्यंत पोहोचवला. कारण ब्रह्मज्ञान पचण्यासारखं नव्हतं. जसं लहान मुलाला घरामध्ये जर एकदम भाकरी भाजी मोठ्या माणसासारखी वाढून दिली, 1 वर्षाच्या मुलाला खाता येईल का होते? मग आमची आई बहीण काय करते तर त्याला बारीक चुरून असा काला करून देते, त्याची पेज करून देते, पातळ करून देते. किंवा आमचे काही वडीलधारी माणसं घरामध्ये वयस्कर असतात, वयोमानानं चावत नाही, पचत नाही, त्यांनाही आपण अशाच पद्धतीनं पातळ करून देतो, रसात्मक गोष्टी देतो. तसं सामान्य संसारी जीवाला ब्रह्मज्ञान पचणार नाही म्हणून ब्रह्मरस दिला, सेवू ब्रह्मरस. आणि तो ब्रह्मरस कशामुळे झाला तर ब्रह्मज्ञानाचं ब्रह्मरसामध्ये रूपांतर टाळ मृदंग वीणेच्या माध्यमातून झालं. विठाला 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 विठाला. जो हा लावण्य पुतळा जयाचे अंगी सकळ गळा, जयाची ये गळा वैजयंती माळा, तया वेळो वेळा दंडवत. परमात्मा हा लावण्य पुतळा आहे. अनेक ठिकाणी त्याच्या सौंदर्याचं वर्णन माऊलींचा एकच शब्द सांगतो, अगणित लावण्य तेज पुंजाळले, न वर्णवे तेथीची शोभा. अभंग आपल्याला माहितीच आहे.
आणि चाल तर प्रसिद्धच आहे, तेव्हा सांगायची गरज नाही. पण अगणित लावण्य हा शब्द जरा विचार करण्यासारखा आहे. जगामध्ये सुंदरता असते, पण ती सुंदरता आपल्याला वर्णन करता येते किंवा ती मोजता येते. गणित म्हणजे मोजता येण्यासारखं आणि अगणित म्हणजे मोजण्याच्या पलीकडचं. अगणित. परमात्म्याचं सौंदर्य मोजता येत नाही. जगातील सौंदर्य मोजता येईल. एखादा पुरुष, एखादी स्त्री आमच्या परिसरात सुंदर आहे, राज्यात आहे, देशात आहे, जगात आहे, मिस वर्ल्ड, म्हणजे मोजता आलं की नाही? मोजता आलं. परमात्म्याचं सौंदर्य मोजता येत नाही. आमचे गुरु महाराज म्हणायचे, जगामध्ये ज्या ज्या ठिकाणी सौंदर्य विखुरलेलं आहे, ते निसर्गात असेल, मानवांमध्ये असेल, वस्तुमात्रामध्ये असेल, ते सगळं सौंदर्य जरी एकत्र केलं आणि ते परमात्म्याच्या समोर आणून उभं केलं तरी परमात्म्याच्या नखाची सर येणार नाही. तुझी ये निढळी कोटी चंद्रप्रकाश, कमल नयन हास्य वदन हासे, हलकारे कृष्ण ढोलकारे. आता या सगळ्या विचारातून एक 2-4 मुद्दे आपल्या पुढे येतात. जगामध्ये काही वेळेला बाह्य सौंदर्य असतं पण आंतरिक सौंदर्याचा अभाव असतो. पहिला मुद्दा. काही ठिकाणी आंतरिक सौंदर्य असतं पण बाह्य सौंदर्याचा अभाव असतो. दुसरा मुद्दा. काही ठिकाणी आंतरिक आणि बाह्य दोन्हीही सौंदर्याचा अभाव असतो. तिसरा मुद्दा. आणि चौथा मुद्दा, ज्याचं वर्णन आतापर्यंत आपण करतोय, की जिथे बाह्य आणि आंतर दोन्हीही सौंदर्य उत्कटतेनं प्रगटलेले असतात, त्याला म्हणावं परमात्म सौंदर्य. मी पहिला मुद्दा जो आपल्या पुढे मांडला, बाह्य सौंदर्य असतं पण आंतरिक सौंदर्याचा अभाव असतो. राजा दशरथाच्या 3 राण्यांपैकी कैकेयी ही राणी अतिशय सुंदर होती, पण विचारांचं सौंदर्य कमी पडलं, स्वभावाचं सौंदर्य कमी पडलं. नुसत्या शरीराच्या सौंदर्याचा मग उपयोग काय? मंथरेचं ऐकायला नको होतं आणि रामाला वनवासाला पाठवायला नको होतं, पण कैकेयी तिथे कमी पडली. तिचा स्वभाव, तिचा विचार आणि तिची प्रगल्भता, कुठेतरी तिथे कमतरता ती जाणवते. पण नुसतं बाह्य सौंदर्य उपयोगाचं नाही आहे. बाह्य सुंदरता काय उपयोगाची? श्रीकृष्णाला मारण्यासाठी आलेली पुतना सुद्धा सुंदर रूप घेऊन आली होती. आता याला जोडून आणखी एक वाक्य सांगू का? जगातली बरीच संकट अगोदर सुंदर रूपानच येतात. विठाला विठाला आणि मग ते संकट आहे हे नंतर ध्यानात येतं. मग ते व्यसन असेल, अनेक गोष्टी अगोदर त्याचा गोंडसपणा माणसाला वाटतो. वाईट गोष्टी या अगोदर सुंदर दिसत असतात. आणि मग पुतना सुद्धा सुंदर रूप घेऊन आली होती, परंतु तिचं ती खरी सुंदरता नव्हती. तेव्हा बाह्य सौंदर्य असेल किंवा नसेल, असेल तरीही ते चांगलंच आहे आणि नसेल तरी त्याचा खेद करण्याचं कारण नाही. मी एक छान गोष्ट वाचली होती की एक शास्त्रज्ञ असे आरशामध्ये पाहत होते, पण तो शास्त्रज्ञ थोडासा कुरूप होता. इतका काही सुंदर सुस्वरूप तो नव्हता आणि तरी तो असा आरशामध्ये पाहत बसलेला होता. त्या शास्त्रज्ञाचा एक शिष्य होता जो त्याच्याकडेच अध्ययन करायचा. त्या शिष्यानं थोडंसं पाहिलं आणि तो हसला. हसल्यावर तो शास्त्रज्ञ म्हणाला, काय झालं रे? नाही सर, काही नाही. नाही काही नाही, ते बिनधास्त सांग, काय वाटलं तुला ते सांग. तो शिष्य म्हणाला, सर मला असं वाटतंय की तुम्ही इतके काही सुंदर नाही आहे तरी सुद्धा इतक्या वेळपासून तुम्ही आरशामध्ये पाहताय. शास्त्रज्ञानं जे सांगितलं ते फार महत्वाचं आहे. तो म्हणाला, मी या आरशामध्ये यासाठी पाहतोय की भलेही परमात्म्यानं मला बाह्य सौंदर्य दिलं नसेल, पण मी हा विचार करतोय, मी माझ्या ज्ञानाचं सौंदर्य, माझ्या गुणाचं सौंदर्य असं वृद्धिंगत करील की मी त्या गुणामुळे, त्या ज्ञानामुळे जगभराला आवडता होईल. आणि हा विचार मी या आरशात पाहतोय. आणि मग त्या शास्त्रज्ञानं सांगितलं, बाबा मला मान्य आहे तू का हसतोय, तर तू माझ्यापेक्षा सुस्वरूप आहे, जरा सुंदर आहे दिसायला, पण माझ्यापेक्षा तुझ्यावर जबाबदारी जास्त आहे रे. तो शास्त्रज्ञ त्या शिष्याला काय म्हणतो, माझ्यापेक्षा तुझ्यावर जबाबदारी जास्त आहे. माझ्यासारखा कुरूप माणूस जर चुकीचं वागला तर लोक म्हणतील जाऊ द्या, पण तुझ्यासारखा सुंदर माणूस जर चुकीचं वागू लागला, चुकीचं बोलू लागला,
तर लोक म्हणतील देवानं दिलेल्या सगळ्या रूपाचा उपयोग याला काही करता आला नाही. आणि म्हणून त्या शास्त्रज्ञाने एक संदेश दिला की तुम्ही बाह्य सुंदर असा किंवा नसा, पण तुमच्या स्वभावानं, तुमच्या विचारानं, तुमच्या संस्कारानं, तुमच्या कार्यानं असे सुंदर व्हा की जग हे हजारो वर्ष, शेकडो वर्ष तुमची आठवण काढेल. मला सांगा, डॉक्टर अब्दुल कलाम साहेबांना भारतातला प्रत्येक माणूस त्यांना मानतो. मला नक्की असं वाटतंय की या भारत देशातला प्रत्येक जाती धर्माचा माणूस डॉक्टर अब्दुल कलाम म्हटलं की तो हात जोडतो, नतमस्तक होतो. काय कोणती सुंदरता आहे. आपण जर पाहिलं तर ते केस थोडेसे विस्कटलेले, बुटकीशी मूर्ती, परंतु स्वभाव इतका सुंदर की माझ्या देशाला संरक्षण दृष्ट्या मला सक्षम बनवायचंय. विद्यार्थ्यांनी, बालकांनी अभ्यास करून मोठं व्हावं ही एक तळमळ. कोणाही जाती धर्माविषयी द्वेष नाही, मत्सर नाही. अग्निपंख नावाचं पुस्तक माझ्या वाचनात मागे आलं, द विंग्स ऑफ फायर, त्यांनी लिहिलेलं आत्मचरित्र. त्या आत्मचरित्रामध्ये ते असं लिहितात की माझ्या लहानपणी आमच्या जन्मगावी रामेश्वराचं मंदिर असल्यामुळे, कारण त्यांचं जन्मगाव हे रामेश्वर, जे आपल्या 4 धामापैकी एक धाम आहे हिंदू धर्माचं. ते म्हणाले रामेश्वराच्या मंदिराच्या जवळ मी राहत होतो आणि म्हणून लहानपणी मुलांमध्ये मीही मंदिरात जायचो आणि लक्ष्मण शास्त्री नावाच्या पुजाऱ्याकडून टिळा लावून घ्यायचो आणि मग मी शाळेला जायचो. मला वाटतं आमच्या अब्दुल कलाम साहेबांसारखं हा प्रगल्भ विचार जर मुशर्रफ किंवा सगळ्याच लोकांमध्ये जर निर्माण झाला तर वाद बरेच कमी होतील हो. पण प्रगल्भता नाही या लोकांकडे, प्रगल्भता नाही आहे. आणि म्हणून परस्पराच्या धर्माचा आदर कसा करावा हे मोठ्या माणसांकडनं शिकण्यासारखं आहे. आणि ते आमच्या वारकरी संतांनी केव्हाच ती उदारता दाखवली. वारकरी पंथामध्ये अनेक मुस्लिम संत होते, कबीर, मोमीन, लतीफ, मुसलमान. कबीर मोमीन लतीफ मुसलमान. कबीर, मोमीन, लतीफ, मुसलमान. कबीर मोमीन लतीफ मुसलमान. सेना नावी जान विष्णुदास. सेना नावी जान विष्णुदास. सेना नावी जान विष्णुदास. मुद्दा एवढाच आहे की बाह्य सुंदरता जरी कमी अधिक असेल पण आंतरिक सुंदरता जर अधिक असेल, माणसं सर्वांना प्रिय होतात आणि ती सर्व काळ प्रिय होतात. म्हणून तुमची माझी जबाबदारी आहे, आपण जरा चेहरा जितका बारकाईनं पाहतो ना तितकंच कधीतरी लक्षपूर्वक पाहिलं पाहिजे की माझा स्वभाव सुंदर आहे का, माझे विचार सुंदर आहे का, माझं कार्य सुंदर आहे का. आणि या सुंदरतेचा जर आपल्याकडे अभाव असेल तर बाह्य सुंदरतेवर फार काळ निभावलं जाणार नाही. एखाद्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यू घेताना तुम्ही चांगले राजबिंडे दिसताय म्हणून जरी तुम्हाला प्रवेश दिला तरी ती कंपनी अखेर तुमचा परफॉर्मन्स पाहणार आहे, काम पाहणार आहे, कार्यशैली, त्यातली कुशलता पाहणार आहे आणि मगच तुम्हाला बढती देणार आहे किंवा ठेवणार आहे, नाही तर पुन्हा घरी पाठवणार आहे. म्हणजे सुंदरतेनं नुसता बाह्य काही गोष्टी होणार नाहीत. आणि म्हणून जगामध्ये काही वेळेला बाह्य सुंदरता असते, आंतरिक सुंदरता नसते. याच्या विरुद्ध काही वेळेला आंतरिक सुंदरता असते आणि बाह्य सुंदरता कमी असते. 2 उदाहरणं मी सांगेल. कुब्जा दासी एक अशी भक्त होती, श्रीकृष्ण परमात्म्याची एक राणी होती की जी फारच कुरूप होती, पण तिचा भाव इतका सुंदर होता की परमात्म्यानं तिच्याशी देखील विवाह केला, कारण तिचा भाव सुंदर होता. तेव्हा कुब्जेशी रत झाला. तुका म्हणे कुब्जा दासी रूप राशी ही न कळा. कुब्जा दासी आहे, बाह्य सुंदरता कमी आहे पण आंतरिक सुंदरता. आणि अष्टावक्र नावाचे एक मुनी जे 8 ठिकाणी वाकडे होते, जरा कळते झाले आणि आईला विचारलं, म्हणजे लहानच आहे अजून हे अष्टावक्र मुनी, आईला विचारतात माझे वडील कुठे आहे. म्हणाले राजाच्या प्रश्नाचं योग्य उत्तर न देता आल्यामुळे राजाच्या कैदेत आहे. मी जातो आणि जनक राजाच्या प्रश्नाचं उत्तर देतो. अशा आत्मविश्वासानं हे अष्टावक्र राजा जनकाच्या दरबारात कसे बसे पोहोचले. पण दरबारात अशी ही मूर्ती बऱ्याच दिवसानं कधी कुणी पाहिलेली नव्हती. 8 ठिकाणी वाकडे व्यंग. अलीकडे एक चांगला शब्द आमच्या अपंग बांधवांसाठी प्रयोग केला जातोय, तो म्हणजे दिव्यांग. आणि तो फार चांगला आहे आणि आमचेच बांधव आहेत. आपण त्यावर हसण्यापेक्षा त्यांना मदत करणं, त्यांना सुसह्य होईल अशा पद्धतीनं थोडीशी सवलत देणं हे फार महत्त्वाचं असतं. आणि म्हणून त्या अष्टावक्राला पाहिलं आणि राजा जनकाच्या दरबारातले लोक हसायला लागले. त्यांचं सगळ्यांचं हसणं होऊ दिलं
आणि अष्टावक्र एकटेच हसायला लागले. आता मात्र लोकांना असं वाटलं हा व्यंग तर आहेच आहे पण वेडाही आहे. एकटाच हसतोय म्हणजे काय. राजा जनकानं विचारलं की बाबा तू कोण आहे, कुठून आलास आणि असा एकटा का हसतोस. त्याने सांगितलं राजा मी तुमच्या दरबाराविषयी खूप काही ऐकलेलं होतं की हा विद्वानांचा दरबार आहे, विचारवंतांचा दरबार आहे, प्रज्ञावंतांचा दरबार आहे. पण इथे आल्यानंतर माझी फसगत झालेली आहे. मी राजा जनकाच्या दरबारात आलो नाही असं मला वाटतंय. मी चर्मकाराच्या दरबारामध्ये आलेलो आहे. कारण इथे ज्ञानाची परीक्षा घेणारं कुणीच नाही, फक्त कातडीची चामडीची परीक्षा. वरवर पाहून तुम्ही मला हसताय. असं म्हणल्यावर राजा जनकासह दरबारातील सर्वांना चपराक बसली. राजा जनक ताडकन उठून उभा राहिला. कारण स्वदेशे पूज्यतो राजा विद्वान सर्वत्र पूज्यते. या जगामध्ये आजही आमच्या नव्या पिढीनं हाच संदेश घेणं गरजेचं आहे की तुम्ही तुमच्या ज्ञानाची पात्रता वाढवा, विविध विषयातलं ज्ञान वाढवा. कारण ज्ञान हीच तुमची ओळख आहे. आमच्या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये एक काळ असा होता की अधिक जमीन असणं ही त्या परिवाराची ओळख होती. किती एकर जमीन आहे. अधिक बैलजोडी असणं ही त्या परिवाराची ओळख होती. परंतु आता मात्र तुम्ही कोणत्या जातीचे आहात, किती शेती आहे, किती बैलजोड्या आहे ही ओळख नाही. तुमची स्वतःची व्यक्तिगत पात्रता काय आहे, तुम्ही कोणाचा मुलगा आहात, कोणाची मुलगी आहात हेही लोक पाहत नाही. भल्या भल्या सुपरस्टारच्या मुलांचे सुद्धा चित्रपट लोक पाहत नाही. आणि म्हणून असाच भाग आहे. व्यक्तिगत पात्रतेशिवाय काही पर्यायच नाही. विठाला 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 विठाला. म्हणून आम्हाला बाह्य सौंदर्याबरोबरच आंतरिक सौंदर्य वाढवावं लागेल. तिसरा मुद्दा आहे काही ठिकाणी दोन्ही सौंदर्याचा अभाव असतो. अनेक राक्षस असे होते की ते बाहेरूनही कुरूप होते दिसायला आणि विचारानंही तेवढेच कुरूपच होते. पण परमात्म्याच्या बाबतीमध्ये असं आहे की तो दिसण्यामध्ये जेवढा सुंदर आहे त्याचा स्वभावही तितका सुंदर आहे. गरीब मित्र असलेल्या सुदाम्याला सुद्धा जो विसरत नाही म्हणजे जो स्वभावानं सुंदर आहे. आपल्याला ऐनवेळी हाक मारणारी द्रौपदी तिच्या संकटामध्ये जो धावून जातो. वास्तविक सख्खी बहीण सुभद्रा आहे, मानलेली बहीण द्रौपदी आहे, पण सख्ख्या बहिणीपेक्षा सुद्धा मानलेल्या बहिणीवर अधिक जीवापाड प्रेम करतो आणि तिला संकटातून मुक्त करतो. ही स्वभावाची सगळी सुंदरता. आता मला एक एक पैलू सांगायचा झाला तर 8 दिवस जातील. हे परमात्म्यावर बोलायला किती बोलणार आपण. आपल्या अल्पबुद्धीनं फारच कमी बोलू शकतो. वर्णन असं केलेलं आहे. अशितगिरी समम शातक जलम सिंधु पात्रे सुरतरुवर शाखा लेखनी पत्र मुरवी लिखती यदि ग्रहीत्वा शारदा सार्वकालम तदपि तव गुणानाम ईश पारम नयाती. या श्लोकाचा अर्थ असा आहे की पृथ्वीचा कागद केला, समुद्राची शाई केली, कल्पतरू वृक्षाची लेखणी केली आणि विद्येची देवता सरस्वती माता सर्व काळ लिहायला बसली तरीही परमात्म्याच्या गुणांचं चरित्राचं वर्णन होणार नाही. आणि म्हणून आपण किती वर्णन करणार. धनी न पुरे गुण गाता रूपदृष्टी न्याहाळिता. तेव्हा पंढरपुरीचा निळा निर्गुण जो आहे, लावण्याचा पुतळा, तोच लावण्य स्वरूपही आहे. आणि असा सगुण निर्गुणाचं ऐक्य असलेला विठोबा विठो देखे यला डोळा बाई ओ विठो देखे यला डोळा बाई ओ देखे यला डोळा बाई ओ विठो देखे यला डोळा. माऊली म्हणतात असा हा विठोबा पाहिल्यानंतर आमचं मन त्या परमात्म्याच्या गुणाकडे वेधलं गेलं. अभंगाचं दुसरं वेधिले ओ मन तयाची गुणी वेधिले ओ मन तयाची गुणी याची गुणी
विसंबे विठ्ठल रुक्मिणी वेधिले वो मन तयाची गुणी वेधिले वो मन तयाची गुणी वेधले वो मन तयाची गुणी वेधले वो मन तयाची गुणी वेधिले वो मन तयाची गुणी वेधिले वो मन तयाची गुणी क्षणभर न विसंबे विठ्ठल रुक्मिणी क्षणभर न विसंबे विठ्ठल रुक्मिणी रखुमाई आए विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई पुंडलीक वरदा हरि विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, तुकाराम महाराज की जय। वेधले वो मन तयाची गुणी क्षणभरीण विसंबे विठ्ठल रुक्मिणी थोडं ज्ञानोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणातून परमात्म गुणाकडे मन वेधलं गेलंय असा विचार मांडताय। संगती अशी आहे, पहिल्या चरणामध्ये परमात्म रूपाचं वर्णन केलंय, पण मन फक्त रूपाकडे वेधलं गेलं असं म्हणत नाही, कारण परमात्मा फक्त रूपवान आहे म्हणून आम्ही त्याच्या जवळ गेलो नाही। ज्ञानोबारायांना सांगायचंय तो गुणवान सुद्धा आहे, आणि म्हणूनच या जगामध्ये रूपवानाबरोबर गुणवानांची गरज आहे, रूपाबरोबर गुण असण्याची आवश्यकता आहे। आणि आमचं मन ज्ञानोबाराय म्हणतात त्या परमात्म गुणांकडे वेधलं गेलं। मगाशी ज्या काही मोजक्या गुणांचा मी वर्णन केला की जो भक्तवत्सल आहे, जो आपल्या मित्राचं मित्रत्व सांभाळणारा आहे, जो आदर्श राजा आहे। आता रामनवमी येऊ घातलेली आहे, रामप्रभूच्या अवताराच्या बाबतीत म्हणाल तर आदर्श पुत्र, आदर्श मित्र, आदर्श शासक, या सर्वच दृष्टीने रामाचा आदर्श आपल्या पुढे आहे। आणि म्हणून वेधले वो मन तयाची गुणी क्षणभरी न विसंबे विठ्ठल रुक्मिणी। आता आम्ही त्या परमात्म्याला क्षणभर सुद्धा विसरत नाही। मग जर आम्ही त्याला विसरलो तर ज्ञानोबाराय म्हणतात ते विसरणं म्हणजे पौर्णिमेकडून चंद्र जसा अमावस्येकडे जातो, पौर्णिमेचे चांदणे क्षण हो पौर्णिमेचे चांदणे क्षण हो
पौर्णिमेचे चांदणे क्षणोक्षणा होय उणे तैसे माझे जिने एका विठ्ठले वीण. ज्ञानोबाराय म्हणतात, पौर्णिमेचा पूर्ण चंद्र जसा हळूहळू कलेकलेनं कमी होत जातो आणि एक दिवस अमावस्येला तो संपूर्ण नाहीसा होतो, तसं आम्ही जर सन्मार्गाला चुकत गेलो, सद्विचार आमच्यापासून दुरावत गेले, सन्मित्र सत्कर्म आमच्यापासून दुरावत गेले, तर आमच्या जीवनाची अमावस्या व्हायला देखील वेळ लागत नाही. जीवनामध्ये या चांगल्या गोष्टी का गरजेच्या आहे? जीवनाचा उषक काल या सगळ्या सद्विचारातून आणि सत्संगतीतूनच आहे. जीवनातला आनंद तिथे सामावलेला आहे. संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थी. आणि म्हणून पौर्णिमेचे चांदणे क्षणोक्षणा होय उणे तैसे माझे जिने एका विठ्ठले विण. माऊली म्हणतात, आम्हाला अमावस्या करून घ्यायची नाही जीवनाची, आम्हाला पौर्णिमेसारखं शुभ्र आनंदी आणि एक चांगल्या पद्धतीचं जीवन, सार्थकतेकडे जाणारं जीवन आम्हाला जगायचं आहे. आणि त्याच्यासाठी आता आम्ही जी विठ्ठल भक्ती करतो आहोत, या विठ्ठल भक्तीविषयीची अनन्यता ज्ञानोबाराय व्यक्त करतात. आम्हाला आता दैवत सगळी चांगलीच आहे, परंतु एकाच वेळी सर्व दैवतांना आम्ही भजू शकत नाही, अन्यथा मग तीही भक्ती व्यभिचारी भक्ती ठरेल, ती सदोष भक्ती ठरेल. याच्यासाठी आता हे विठ्ठल दैवत आमच्या भक्ती प्रार्थनेसाठी पुरे आहे. आमचं चित्त त्या चैतन्यामध्ये मुरलेलं आहे, समरस झालेलं आहे. अभंगाचं शेवटचं चरण. बाप रखुमा देवी वरू विठ्ठलाची पुरी. बाप रखुमा देवी वरू विठ्ठलाची पुरे. बाप रखुमा देवी मार विठ्ठलाची पुरे. बाप रखुमा देवी वार विठ्ठलाची पुरे. बाप रखुमा देवी वरू विठ्ठलाची पुरे. बाप रखुमा देवी वरू विठ्ठलाची पुरे. बाप रखुमा विठ्ठलाची पुरे. बाप रखुमा विठ्ठलाची पुरे. चित्त चैतन्य रे बाई वो. चित्त चैतन्य रे बाई वो. चित्त चैतन्य रे. चित्त चैतन्य रे बाई वो. विधले वो मन दयाची गुणी. विधले वो मन दयाची गुणी. चित्त चैतन्य मुरे. चित्त चैतन्य मुरे. बाई वो. बाई वो. विधले वो मन दयाचे गुण. दया. वेधले वो मन दयाचे गुण. क्षण भरी न विसंबे विठ्ठल रुक्मिणी. क्षण भर न विसंबे विठ्ठल रुक्मिणी. क्षण भर न विसंबे. क्षण भर न विसंबे विठ्ठल रुक्मिणी. विधले वो मन दयाचे गुणी. वेदले वो मन दयाचे गुणे. क्षण क्षणभर विसंद विठ्ठल रुक्मिणी.
क्षण भर न विसंबे क्षण भर न विसंबे विठ्ठल रुक्मिणी विधले वो मना दयाची विधले वो मना ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम जय बाप रखुमादेवीवरू विठ्ठलची पुरे चित्त चैतन्य मुरे बाह्ये वो वेधले वो मन तयाची गुणी क्षण भरे न विसंबे विठ्ठल रुक्मिणी. ज्ञानोबारायांच्या या अभंगावर यथामती यथावकाश झालेली सेवा श्री पांडुरंगाच्या चरणी सद्गुरू चरणी समर्पित या ठिकाणी करूया.